Hello, hello. This is the My Artifact episode number 2117. याची तारीख आहे December 8, 2020. वाजले आता रात्रीचे 9 वाजले. वेल आज सकाळी उठलो. काल मी माझा इन्स्ट्रुमेंट म्हणजे मला जे कोणकोणती इक्विपमेंट्सची गरज लागते फॉर दिस ट्रॅव्हल फिल्मसाठी म्हणजे तर यासाठी मी लिस्ट बनवली. ओके. आणि त्या लिस्टचा पूर्ण बजेट काढला आणि ते आयटम्स कुठून कुठून घेऊ आपण वगैरे वगैरे एक प्रकारे तर ते जे बजेट आहे त्याचा म्हणजे इक्विपमेंटचा जो पूर्ण बजेट आहे तो आहे 29,44,000 समथिंग आहे. ओके. सो ऑलमोस्ट राऊंड फिगर 30 लाख रुपये. ओके. सो इट इज गुड. त्यानंतर आता मी हॉटेल्सचा बजेट काढत आहे. हॉटेल्सचा म्हणजे की आता आम्ही जिथे राहू तर तो पूर्ण बजेट काढून राहिलाय. मुतायला जायचं यार तुमचा. ऑलराईट. आय एम सेइंग इज दॅट की मी बजेट बनवला. ओके. इक्विपमेंटचा आणि आता हॉटेलचा बजेट बनवत आहे. ओके. आतापर्यंत करीब 15 सिटीज कव्हर केले आहे. ऍक्च्युली दुपारी झोपलो होतो मी. ऍक्च्युली काय झालं की सकाळी आईनी कचोरी बनवली होती. येस, नाश्त्यासाठी. आणि त्याच्यामध्ये एवढं तेल होतं की बहुतच जास्त. इट वॉज सो मच. ओके. आणि कचोरी बहुत जबरदस्त झाली. ओके. तर मी तेलाकडे काही पाहिलंच नाही आणि भक 2 ते कचोरी खाऊन टाकले. ओके. आणि त्याच्यानंतर माझ्या घशामध्ये असं फील होऊन राहिलं की जस्ट लाईक समथिंग आय डोंट नो, इट्स सो मच ऑइली नाही, असं बहुतच तेल होतं यार, ट्रस्ट मी. त्यामुळे मला अजिबसच वाटलं यार. मी करीब 3 वाजेपर्यंत 3:30 वाजेपर्यंत काम केलं. मग त्याच्यानंतर मला खूपच एकदम बेकारच वाटलं. तर त्यामुळे मग मी झोपलो. येस. मग त्याच्यानंतर मग मी खेळायला गेलो. आलो 7 वाजता वगैरे, फ्रेश वगैरे झालो आणि कामावर बसलो. आता जेवण झालं आणि आता why do you think की हे ट्रॅव्हल फिल्म मेकर इज काइंड ऑफ रिअली सक्सेसफुल आयडिया? या आय हॅव रिअली ग्रेट पॉइंट अबाउट इट. ऍक्च्युली कसं आहे की आपल्या इंडियामध्ये नाही का बहुत साऱ्या अशा काही गोष्टी आहे ज्या अजूनपर्यंत एक्सप्लोर केल्या नाही. ओके. आणि इट वॉज समथिंग रिअली अमेझिंग. ओके. कारण कसं आहे की बाहेरच्या देशामध्ये असे खूप सारे लोक आहे म्हणजे क्रिएटिव्ह लोक वगैरे, ते अशा प्रकारचे कामं करतात, फिल्म मेकिंग किंवा ट्रॅव्हल ब्लॉगिंग वगैरे. आपल्या इंडियामध्ये याचं प्रमाण आहे बट खूप कमी प्रमाणात आहे. बहुत कमी लोक आहे जे असे ट्रॅव्हल करतात. आणि ट्रॅव्हल जरी केले ना तर फक्त ट्रॅव्हल करतात, ते कसं शूट वगैरे फिल्म मेकिंग वगैरे फारसे करत नाही. ओके. आणि काही काही लोक आहे जे असे प्रमाणे करतात, त्यांची जे नंबर आहे, ती संख्या आहे, ते खूप कमी आहे. हा एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट असा आहे की आपल्या इंडियामध्ये बहुत ही जबरदस्त आहे. म्हणजे आपली इंडिया एक अशी एक सिंगल कंट्री आहे जिथे खूप जबरदस्त तापमान, म्हणजे खूप हायेस्ट तापमान. ओके. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वगैरे. ओके. त्यानंतर बीचेस. आपल्या इंडियामध्ये कम्प्लिटली जो आहे, म्हणजे तो मॅप जरी पाहिला ना तर इट वॉज सदर्न साइड, त्यानंतर ईस्टर्न साइड आणि वेस्टर्न साइड. नॉर्थ सोडला तर बाकीच्या 3ही दिशामध्ये नाही का आपल्याला कोस्टल एरिया पाहायला भेटतो. ओके. त्यामुळे बीचेस बहुत सारे. त्याच्यानंतर आहे की आपल्या देशामध्ये इवन हॉटेस्ट वाळवंट किंवा डेझर्ट पण आहे राजस्थानमध्ये. ओके. आणि थंड पहाड पण आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशमध्ये. ओके. आणि हिरवळ तर बहुतच जास्त आहे. येस. आणि इट वॉज रिअली अमेझिंग प्लेस. आणि ऑल्सो हे तर नेचर जे आहे, मी आतापर्यंत या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे नेचरमध्ये सांगितलं, बट अजून अशा काही गोष्टी आहेत अदर कंट्रीज मध्ये नाही का सगळे लोक तुला सारखेच दिसतील. म्हणजे तू युरोपमध्ये जा किंवा
अमेरिकेमध्ये जा, मोस्ट ऑफ द पीपल लुक अलाइक. फारसे काही फरक नसतो या. हा, फक्त आफ्रिकेमध्ये गेल्यावर थोडासा फरक येतो वगैरे. ओके. आणि फरक का नाही होत, म्हणजे इट जस्ट लाईक समजा तुम्ही युरोपमध्ये गेले किंवा अमेरिकेमध्ये गेले तर इट जस्ट लाईक लोक दिसायला सारखेच असतात, कपडे, त्यांची वेशभूषा, त्यांचं बोलण्याची टेक्निक्स वगैरे सगळे सारखे असतात, फारशी काही वेगळी नसतात या. बट आपल्या इंडियामध्ये एवढी व्हेरायटी आहे ना, इट वॉज टू मच, ट्रस्ट मी. गेल्या 100 किलोमीटर मध्ये नाही का इथे भाषा चेंज होते. ओके. वेशभूषा चेंज होते. आताही इथे असे मिलियन्स ऑफ पीपल्स आहे जे आपल्या ट्रॅडिशनलला फॉलो करतात या. म्हणजे अमेरिकेमध्ये वगैरे असे बहुत कमी लोक आहे जे आपल्या ट्रॅडिशनल फॉलो करतात, बट आपल्या इंडियामध्ये बहुत जास्त आहे, सो मच पीपल. ओके. आणि असे लोक आपल्या ट्रॅडिशनलला फॉलो करतात वगैरे या साऱ्या गोष्टी. तर त्यामुळे एक युनिकनेस येतो. ओके. युनिक म्हणजे समथिंग रिअली एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तर इट वॉज रिअली ग्रेट, ट्रस्ट मी. म्हणजे हा पण एक पॉइंट आहे जो शायद खूप लोकांना माहित नसेल, माहित पण आहे या. बट असे काही आपल्याकडे असे फिल्म मेकर्स वगैरे नाही ना जे या साऱ्या गोष्टीला अजून जास्त एकदम एक्झॅच्युरेट करेल. एक्झॅच्युरेट म्हणजे समोर आणेल वगैरे, एक्सपोज देईल वगैरे, असं नाही आहे फारसं या. आणि कसं आहे की इट वॉज रिअली ग्रेट या. आणि ज्याप्रमाणे ते भाषा वगैरे बोलली जाते, आय एम टेलिंग यू की इट वॉज रिअली युनिक या. ते सगळे पॉइंट झाले. अजून पण पॉइंट आहे या. एव्हरी पीपल म्हणजे प्रत्येक सिटी, म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा आपल्या जो जिथे राहतो तो प्राऊड फील करतोच या. म्हणजे मी इंडियामध्ये राहतो या इंडियाचा प्राऊड फील करतो, महाराष्ट्रामध्ये राहतो महाराष्ट्र, मी माझ्या सिटीचा पण प्राऊड फील करतो. ओके. समजा जर मी असा व्हिडिओ वगैरे बनवला जो समजा जर एका लखनौचा आहे, ओके, तर लखनौ मधल्या सगळेच लोक समजा जर पाहतील तर त्यांना काफी प्राऊड फील होईल की साला आपल्या सिटीमध्ये एवढं चांगलं काय पण या साऱ्या गोष्टी आहेत. तर अनफॉर्च्युनेटली त्यांना ते चांगलं वाटेल ना, ते लोक त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो व्हिडिओ शेअर पण करेल. अनफॉर्च्युनेटली ही टेक्निकमुळे आपल्याला अजून चांगला रिस्पॉन्स येऊ शकतो लोकांकडून, इवन व्हायरल सुद्धा पण होऊ शकते आपले व्हिडिओज वगैरे. सो इट इज रिअली अमेझिंग या. ट्रस्ट मी, इट वॉज सो ग्रेट. आणि अजून एक गोष्ट आहे की आपल्या इंडियाची पॉप्युलेशन ही बहुत ही जास्त आहे, ट्रस्ट मी. येस. आणि आपण असं युट्यूब युजरचं जरी पकडलं गेलं ना तर इट वॉज टू मच या, बहुत ही जास्त. आणि इंडिया इज काइंड ऑफ लाईक अशी एक कंट्री आहे जिथे तुम्ही एखादी युट्यूब चॅनल जरी ओपन कराल ना तर तुम्ही मॅक्स टू मॅक्स व्ह्यूज घेऊ शकता आणि खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकता वगैरे. ट्रस्ट मी. येस. आणि हा पण एक फायदा आहे. येस. तर मला असं कोणता असा पॉइंट दिसत नाही की समजा जर मी आपण असे काही व्हिडिओज वगैरे बनवले तर याच्यामुळे आपल्या चॅनलला काही नुकसान आहे वगैरे. नो या, आय डोंट थिंक या. समजा जर आपण याला कन्सिस्टन्सीने आपण या साऱ्या गोष्टी करत गेलो ना, ट्रस्ट मी, इट वॉज समथिंग रिअली ग्रेट या. म्हणजे समजा जर मी असा विचार करतो, माइट बी समजा तुला असं वाटत असेल की खूप जास्त विचार करून राहिलाय वगैरे, म्हणजे ओव्हर थिंकिंग किंवा ओव्हर कॉन्फिडन्स वगैरे, पण नो या. म्हणजे मी कॅल्क्युलेशन थ्रू आणि माझ्या ऍझम्पशन थ्रू समजून घेण्याचा प्रयत्न जर करतो म्हणलं ना तर आपण शायद युट्यूबच्या टॉप 10 लिस्ट मध्ये येऊ शकतो, टॉप सबस्क्रायबर्स मध्ये. ओके. जिथे टी सिरीज, प्यूडीपाय वगैरे आहे तिथे येऊ शकतो. ओके. सो अशा प्रकारचा कॉन्टेंट आपल्याकडे आहे आणि ते फक्त इंडियामध्येच. येस. तर त्यामुळे मला असं वाटते की या ट्रॅव्हल फिल्म मेकिंग मध्ये हे 100 सिटीज ट्रॅव्हल करणं, इट वॉज रिअली ग्रेट, इट वॉज रिअली ऑसम. येस. आणि बट हे असं म्हणलं ही जर्नी वॉज टू मच, टू मोठी, खूप मोठी आहे जर्नी. ओके. का तू ही जर्नी करू शकशील का यामध्ये? तुझ्यामध्ये तेवढी ताकद आहे का? म्हणजे यू कॅन गो एव्हरी डे आणि शूट वगैरे. म्हणजे कधी ना कधी तर त्रास होईलच तुला, ऑब्विसली त्रास होईल. येस. बट कसं आहे की मला वाटतं हे करूशा, म्हणजे मला हे करूशा वाटते. ओके. दिस इज माय पॅशन अँड आय नीड टू डू दिस. ओके.
कोणताच असं फील्ड घे किंवा कोणतंच असं घे, तिथे असं मेहनत करावं लागत नाही असं कोणतीच फील्ड नाही आहे. प्रत्येक फील्डमध्ये गेल्यावर काही ना काहीतरी टेक्निकॅलिटी, प्रॉब्लेम्स वगैरे राहतीलच. या त्याला आपलं सॉर्ट आउट करणं, या सगळ्या गोष्टी करणं हे आहेच. येस. बट कसं आहे की समजा जर आपण जे काम करत आहे, जे आपल्याला आवडते आणि आपण पॅशनेट आहे, तर ट्रस्ट मी ते काम अजून जबरदस्त होते आणि त्याच्यामध्ये असं फील होत नाही की आपण खूप जास्त काम केलंय बा. आय नो थोडीशी लागेल या जे लोक ट्रॅव्हल करेल, मी आणि माझ्यासोबत दोघी जणी जे राहील त्यांना या, बट इन द एंड या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहे. दिस इज व्हॉट वी वॉन्ट. सो या. आणि म्हणलं गेलं ना तर या प्रोजेक्टसाठी असा खूप जास्त पैशाची गरज नाही आहे या, ऍज कम्पेअर टू समजा जर मी असं पकडलं गेलं ना तर एका फिल्मचा बजेट जरी असतो ना, तो पण मोर दॅन 1 करोड. ओके. आणि आपला 1 करोड मध्ये पूर्ण वर्षभराचा होऊन राहिलाय. या म्हणजे पूर्ण वर्षभराचं राहणं, खाणं, इक्विपमेंट, पेमेंट वगैरे सगळ्या गोष्टी वर्षभरात होत्या आणि ते 1 करोड मध्ये. ओके. आणि ऑल्सो त्याच्यामध्ये मी हे काउंटच नाही करून राहिलोय की युट्यूब वरून मी काही पैसा कमवेल बा. नो नो नो. या जे कमवणार तर आहेत, पण त्याला मी काउंटच नाही करून राहिलोय. तो विचार कर, इट वॉज रिअली कमी प्राइस मध्ये, कमी याच्यामध्ये आपण इतके जबरदस्त जर कंटेंट क्रिएट करून राहिलो आहे, तर याच्यामध्ये हे जे इन्व्हेस्टमेंट आहे ना, ट्रस्ट मी हे असे बिलकुलच राहणार नाही का न फायद्याचे वगैरे. नो नो नो. या इथे म्हणजे जो कोणी व्यक्ती इन्व्हेस्ट करेल, ट्रस्ट मी त्याचा पण फायदा आहे, सगळ्या जणांचाच फायदा आहे. आय एम ऑलवेज सेइंग इज दॅट की सर्वात बेस्ट इन्व्हेस्टमेंट कशामध्ये आहे, म्हणजे कोणत्या गोष्टीमध्ये सर्वात चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, शेअर मार्केट, गोल्ड वगैरे. नो नो. म्हणजे या सगळ्या गोष्टीत आहेच ऑफकोर्स, बट काइंड ऑफ लाईक दॅट. मला असं वाटते की स्किल्स हे अशी एक गोष्ट आहे, समजा जर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं ना तर तुम्ही 10 टाइम्स जास्त रिटर्न्स घेऊ शकता. या आता कधी कधी स्किल स्वतःवर इन्व्हेस्ट करा किंवा दुसऱ्याच्या स्किल्सवर इन्व्हेस्ट करा. या बट काय होते की आपण जेव्हा कोणत्या स्किल्सवर पैसे इन्व्हेस्ट करतो, म्हणजे कोणाच्या स्किल्सवर, कोणाच्या कौशल्यावर जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करतो, तर त्याच्यामधून पण आपण बिग रेव्हेन्यू क्रिएट करू शकतो. इट वॉज बेस्ट इन्व्हेस्टमेंट. सो येस, त्याच्यामध्ये मला असं काहीच डाऊटफुल वाटत नाही की आपण हे नाही करायला पाहिजे. बट व्हॉट अबाउट फिल्म मेकिंग? या फिल्म मेकिंग बद्दल मी विचार केला. ओके, खूप विचार केला वगैरे, आणि त्यानंतर असं रिअलाइज झालं की ही एक अशी एक गोष्ट आहे जे आपण करू शकतो. या म्हणजे पण याच्यासाठी नाही का आपल्यामध्ये खूप जास्त कॉन्फिडन्स आणि सो मच थिंग्स ची गरज आहे. यस, इट इज नॉट असं अशी नाही की हे असं इझिली होऊ शकते. आणि म्हणजे माझं असं नाही की मी फिल्म मेकिंग करणार नाही. ऑब्व्हियसली म्हणजे मला माझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी वेळ भेटेल तर मी याच्यावर पण काम करेल. बट टेक्निकॅलिटी मला असं वाटते की ट्रॅव्हल फिल्म इज काइंड ऑफ लाईक दॅट, की याच्यामध्ये आपण काही ना काहीतरी करू शकतो. या आय लव्ह ट्रॅव्हल, आय लव्ह फिल्म मेकिंग, अँड दिस इज द वे आय कॅन डू इट, सो आय विल डू इट. सो आता मी जी लिस्ट बनवून राहिलोय ना, म्हणजे कसं आहे की स्टार्टिंगला जेव्हा मी डॉक्युमेंट बनवलं होतं तेव्हा नाही का माझ्यामध्ये कॉन्फिडन्स कमी होता. या पण जसं जसं डॉक्युमेंट समोर बनत गेलं आणि त्यानंतर मग मी हे लिस्ट बनवली इक्विपमेंटची, आणि त्यानंतर आता लोकेशनची लिस्ट बनवून राहिली, तर असं वाटत आहे की इट वॉज लाईक दॅट की ये ऍक्च्युअल में हो रहा है. या म्हणजे कसं आहे की कधी कधी तुम्ही कोणती गोष्ट विचार करता, इट वॉज रिअली इन्क्रेडिबल, या बट यू आर नॉट रिअली शुअर की हे होऊ शकते का नाही वगैरे. तुम्हीच नाही का ते गोष्ट नाही का तुम्ही तुमच्या पेनवर किंवा याच्यावर काही ना कुठेतरी लिहून ठेवा. ओके, म्हणजे लिहून ठेवा, त्याला एक्सटेंड करा, त्याला समजून घ्या, त्यानंतर त्याला विचार करा. नंतर ते गोष्टी ऍक्च्युअल मध्ये करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची गरज लागते, कोणते क्रू, कोणते इक्विपमेंट, काय काय गोष्टीची गरज लागते. जेव्हा तुम्ही या साऱ्या गोष्टी प्रोसेस करता ना, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढतो. ट्रस्ट मी नाही का हे जे बजेट बनवून राहिलं, या बजेट बनवताना नाही का मी काफी हॅपी फील करून राहिलं, की मला असं वाटतं की यस, मी ऍक्च्युअली नाही का या साऱ्या गोष्टी करून राहिलोय. माझा कॉन्फिडन्स पण हळूहळू वाढत आहे.
आय एम नॉट रिअली शुअर का कोण मला इन्व्हेस्ट करेल काय करेल, बट मला एवढं माहित आहे की सम वन कोणी ना कोणी तरी आहे जो माझ्या याच्यावर इन्व्हेस्ट करेलच. यस, कारण माझा प्लॅन खूप जबरदस्त आहे आणि इट वॉज रिअली ग्रेट. सो यस. तर मग काय मग कशाप्रमाणे कसं करायचं आहे, कसं करायचं म्हणजे येस, करून तर राहिलोयच मी. येस, प्रयत्न मी माझा खूप एफर्ट देऊन राहिलो आणि असं काहीच असं डाऊट नाही स्वतःमध्ये का मी असं करू शकत नाही वगैरे. आय विल डू इट. ओके, सो आता तर एवढंच, फारसं काय नाही. So this is it. This is the end. This is my artifact episode number 2117. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.